नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची पूर्वपरीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, त्याचबरोबर बोर्ड प्रश्नपत्रिका हव्या असतील मागील 5 वर्षाच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र पूर्वपरीक्षा प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्यांची अचूक उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत पूर्ण ओळीत. तेव्हा आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. पहिलं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. 2. इसवी सन 630 मध्ये चिनी प्रवासी युऑन शाँग भारतात आला होता. 3. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. ब. चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. पहिल्या गटामध्ये चुकीची जोडी आहे बुद्धिबळ मैदानी खेळ. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ मार्क्सवादी इतिहास. तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्र के आत्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ बघा, सूचनेप्रमाणे कृती करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. कोणतीही 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पहिली कृती, संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा त्याचं उत्तर, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे अजिंठा व वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिर, ताजमहल, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि खजुराहो येथील मंदिर. त्यानंतर खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. उत्तर आहे दिव्यांगांच्या ऑलिम्पिक व विडंबन, एशियाड गेम्स, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. पुढची कृती, लोकशाहीचे आधारस्तंभ. 4 आधारस्तंभ आपल्याला या ठिकाणी लिहायचे. पहिले, कायदे मंडळ लोकप्रतिनिधी. दुसरे, कार्यकारी मंडळ मंत्रीगण. तिसरे, न्यायपालिका. आणि चौथे, वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे. प्रश्न दुसरा आहे ब भाग, टिपा लिहासाठी. कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. पहिली आहे उपयोजितले इतिहास, कार्ल मार्क्स आणि विश्वकोश. या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट अवश्य पहा. प्रश्न तिसरा बघा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. पहिलं, वृत्तपत्रे ही माहिती व ज्ञानाच्या प्रसाराची साधने आहेत. दुसरं, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतात. 3. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि चौथे, प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज असते. प्रश्न चौथा बघा, त्यासाठी तुम्हाला एक उतारा दिला जाईल 4 गुणांसाठी आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. पहिला प्रश्न, बाळ ज पंडित कोणते काम करीत? समालोचनाचे. समालोचकाचे कोणते काम असते? खेळाचं वर्णन करायचं. त्यांची क्रिकेट समालोचनाची वैशिष्ट्ये, ते इतिहास सांगतात, खेळाडूंबद्दल माहिती सांगतात. त्यानंतर प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यातील फरक. दुसरे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तिसरे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? चौथे, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते? त्यानंतर पुढचा आहे राज्यशास्त्र. प्रश्न 6वा, योग्य पर्याय निवडा. पहिलं, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जातात. दुसरे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. प्रश्न 7वा आहे चूक बरोबर. पहिलं, राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. दुसरं, लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. बरोबर. प्रश्न 8वा, संकल्पना स्पष्ट करा.
चळवळीची वैशिष्ट्ये आणि दुसरे राजकीय पक्षांची मान्यता. ब भाग. संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे. बघा ते 4 कायदे. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. दुसरा कायदा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. 3. हुंडा प्रतिबंधक कायदा. आणि 4. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. त्यानंतर पुढचा प्रश्न, लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये. उत्तर, जनता प्रतिबद्ध, प्रामाणिक, देशभक्त आणि जबाबदार ही 4 लोकप्रतिनिधीची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. निवडणूक आयोगाची कार्य. आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काय कराल? या दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्राची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.